मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 10वा या पाठाचं नाव आहे रंग साहित्याचे. तर हा पाठ या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, रंग साहित्याचे म्हणजेच साहित्याची वेगवेगळी रूपं. या पाठाचा आपण आज परिचय करून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती तुम्ही नवीन आलेले असाल तर कृपया आपणाला विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, रंग साहित्याचे म्हणजेच साहित्याची वेगवेगळी रूपं या पाठाचा आपण भाग जाणून घेणार आहोत. बघा, तत्पूर्वी पाठाचा थोडक्यात परिचय. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायचे असतील तर आपलं भाषेवर प्रभुत्व हवं. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे आणि याच साहित्याच्या वाचनानं भाषेवर प्रभुत्व येतं आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. तर प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपलं ज्ञान वाढेल असा संदेश या पाठातून दिलेला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. तर थोडक्यात या पाठाबद्दल सांगायचं झालं तर साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांची ओळख करून देणारा हा पाठ नाट्य स्वरूपामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे. तुम्ही म्हणाल, मग हे साहित्य म्हणजे नेमकं काय किंवा साहित्य नेमकं कोणतं आहे? तर याच्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे प्रकार आहेत. आणि हेच प्रकार ही एक पात्र बनवून आपली माहिती सुश्रुत नावाचा एक मुलगा आहे आणि त्या मुलाला सांगत आहेत. आणि या मुलांनी म्हणजेच ही जी पात्र आहेत या पात्रांनी काय केलेलं आहे, मुलींचा वेश परिधान केलेला आहे. आणि याच साहित्य प्रकारांचं मानवीकरण केल्यामुळे हा पाठ या ठिकाणी आहे ना अतिशय नाट्यमय आणि अतिशय रंजक व उद्बोधक ठरला गेलेला आहे. तर मित्रांनो, हा झाला पाठाचा थोडासा परिचय. तर आपण पाठाला या ठिकाणी सुरुवात करतोय. बघा, सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचं ठरलं. तर बघा मित्रांनो, भिलार हे एका गावाचं नाव आहे. तर तुम्ही म्हणाल, हे भिलार काय आहे किंवा हे गाव कुठं आलं? तर मित्रांनो, भिलार हे गाव जगातील दुसरं, बघा नीट ऐका एकदा, जगातील दुसरं आणि आपल्या आशिया खंडातील आणि भारतातील पहिलं असं गाव आहे ज्या गावाला पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तुम्ही म्हणाल, भारतातलं पहिलं गाव आहे तर मग हे गाव नेमकं आलं कुठं? तर मित्रांनो, हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर तालुका आहे आणि याच महाबळेश्वर तालुक्यामध्ये असणारं पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे. आणि याच पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून अगदी 8 किलोमीटर अंतरावरती हे भिलार नावाचं गाव आहे. आणि मग या सुश्रुतच्या वर्गाची सहल या भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचं ठरलं. वर्गात सूचना आली की, कोणती सूचना आली की आपल्या शाळेची सहल, आपल्या वर्गाची सहल या भिलार गावाला जाणार आहे. अशा प्रकारची सूचना वर्गामध्ये आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडलं आणि घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. काही वेळाने त्याला जाणवलं की काही पुस्तके मुलामुलींचा वेश परिधान करून, बघा वेश परिधान करणे म्हणजेच काय करणे, वेश म्हणजेच या ठिकाणी वेश म्हणजेच या ठिकाणी कपडे, यांनी कपडे परिधान केलेले आहेत. परिधान करणे म्हणजे घालणे. आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवत आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? मुलामुलींच्या वेशातील पुस्तके सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. बघा मित्रांनो, थोडक्यात याच्याबद्दल सांगायचं झालं, सुश्रुत नावाचा मुलगा आहे जो शाळेमध्ये आहे आणि
त्याच्या वर्गामध्ये एक सूचना आलेली आहे की आपली भिलार या गावाला सहल जाणार आहे आणि त्याचबरोबर त्या भिलार या गावाची माहिती देणारी एक फिल्म दाखवली आणि त्यामध्ये ती फिल्म सुश्रुतला एवढी आवडली, तो घरी आला, आनंदाने झोपला आणि झोपल्यानंतर त्याला जाणवलं की या पुस्तकांनी, म्हणजे कोणती पुस्तकं, कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र यांनी काय केलेलं आहे, मुलांचा आणि मुलींचा वेश परिधान केलेला आहे. सुश्रुतला उठवत आहेत, गाणी गात आहेत, नाचत आहेत आणि सुश्रुतला आता ही सगळीजण नवीन होती म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला की तुम्ही कोण आहात. आणि मग ती म्हणाली सर्वजण की आम्ही तुला भेटायला आलो आहोत आणि आम्हाला काय करायचंय, तुझ्याशी मैत्री करायची आहे, दोस्ती करायची आहे. बघा आता या ठिकाणी खाली नाट्य स्वरूपामध्ये हा पाठ या ठिकाणी मांडलेला आहे आणि वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारांची ओळख या ठिकाणी केलेली आहे. आता सुश्रुत त्यांना प्रश्न करतोय, तुम्ही सगळे कोण आहात. मग या ठिकाणी पहिल्यांदा आली आहे कथा. बघा कथा आपला परिचय करून देते इथं. अरे असा घाबरतोस काय, हे सगळे आपले मित्र आहेत, सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा, गोष्ट हे माझं दुसरं नाव. बघा या ठिकाणी सुरुवातीला कथा आली, ते म्हणते की आपले हे सगळे तुझे मित्र आहेत, त्यांना तू घाबरू नकोस, सगळ्यांशी आता तुझी चांगली मैत्री होणार आहे. आणि मी कोण आहे तर तुला लहानपणापासूनच माहिती आहे, मी कथा आहे आणि माझं दुसरं नाव आहे गोष्ट. सुश्रुत म्हणाला, आपली ओळख कशी काय. मग कथा म्हणाली, आईच्या आजीच्या तोंडून इसाप नीती, पंचतंत्र, अकबर बिरबल या गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. बघा आता ही इसाप नीती, त्याचबरोबर हे पंचतंत्र, अकबर बिरबल अशा या गोष्टी. म्हणजेच बघा इसाप नीती म्हणजे काय, तर इसाप नावाचा एक गुलाम आहे आणि या गुलामानं सांगितलेल्या बोधपर कथा आहेत, त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. तर पंचतंत्र म्हणजेच पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर कथा याचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि आता आपल्याला हे अकबर बिरबलाच्या कथा तर सगळ्यांना माहितीच आहेत. तर अशा गोष्टी ऐकत ऐकतच तुम्ही मला वाचायची सवय लागते. सुश्रुत म्हणाला, हो आत्ता आठवलं, आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. मग कथा म्हणते, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट हे माझी वैशिष्ट्य आहे. बघा कथेनं आपलं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणतं आहे की माझं वैशिष्ट्य हे आहे की माझी सुरुवात आकर्षक असते आणि हा परिणामकारक शेवट असतो. हे कथेचं खास वैशिष्ट्य आहे. बघा या ठिकाणी पुढं सुश्रुत काय म्हणतोय, मग तुझे काही प्रकार असतात का. कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. बघा मग लगेच सुश्रुतच्या लक्षात आलं आणि त्यानं कथेला प्रश्न केला की तुझ्या काही प्रकार वगैरे असतात का. कारण आज आमच्या वर्गामध्ये मराठीच्या मॅडम आले आणि त्यांनी मला म्हणाले की आपण या ठिकाणी साहस कथा शिकणार आहोत. बघा साहस म्हणजे काय, धाडस, धैर्य, हिम्मत आणि या इत्यादींचे गुण दर्शवणाऱ्या ज्या कथा असतात त्यांना साहस कथा म्हणतात. मग कथा म्हणाली, अगदी बरोबर, परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. बघा परीकथा म्हणजे काय, तुम्ही है ना ऐकलेलंच असेल. परी म्हणजे ज्याला पंख असतात, उडणारी असते है ना. तर या पंख असलेल्या, उडणाऱ्या, बोलणाऱ्या अशा या परीच्या काल्पनिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. त्याचबरोबर बोधकथा म्हणजे याच्यातून आपल्याला काय करतो, एखादी शिकवण दिलेली असते किंवा उपदेश केलेला असतो. त्याचबरोबर विज्ञान कथा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे शास्त्र आहे या शास्त्रामधील संकल्पना स्पष्ट करणाऱ्या कथा किंवा चमत्कारिक कथा यांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक कथा, ऐतिहासिक म्हणजे इतिहासामधील असणारे पराक्रमी थोर व्यक्तींचं जीवन, त्यांचा संघर्ष किंवा त्या ठिकाणच्या घटना इत्यादी सांगणाऱ्या ज्या कथा आहेत त्याला ऐतिहासिक कथा म्हणतात. मग हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. पाया म्हणजे बघा मूळ, पाया म्हणजे बेस. तर बघा ललित कला, ललित कला म्हणजे काय, तर मानवाच्या मनामधील भावनांचा आविष्कार करणाऱ्या कला. म्हणजे याच्यामध्ये शिल्पकला असेल, याच्यामध्ये नृत्यकला असेल, याच्यामध्ये चित्रकला असेल,
संगीत कला असेल, साहित्य कला असेल, या सर्व कलांचा समावेश या ललित कलांमध्ये होतो. मग मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. कोणतीही कलाकृती असेल है ना, शिल्प असेल, नृत्य असेल, चित्रकला असेल, संगीत कला असेल, नृत्य कला असेल, तर यांची मूळ कथा ही दर्जेदार पाहिजे. दर्जेदार म्हणजे काय है ना, उत्कृष्ट पाहिजे, चांगली पाहिजे. तर ती असेल तरच त्याची कलाकृती ही उत्तम होते. उत्तम म्हणजे चांगली होते, उत्कृष्ट होते. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते. बघा आता, उत्तम निवेदन तंत्र म्हणजे जसं तुम्ही बघितलं असेल, एखादा कार्यक्रम असतो तर एखाद्या या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये जो सांगणारा निवेदक असतो, म्हणजे हे त्या कार्यक्रमाचं किंवा त्या सभेचं स्वरूप आपल्याला जो सांगत असतो है ना, त्याला निवेदक म्हणतात. आणि हे निवेदन तंत्र म्हणजे हे सांगण्याचं तंत्र, याला निवेदन तंत्र असं म्हटलं गेले. तर या निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते. खुलणे म्हणजे काय, फुलणे, रंगत जाते म्हणजे तिला रंग चढत जातात. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. रहस्य म्हणजे काय, गुपित है ना. माझं जे यश कशामध्ये दडलंय, तर मी उत्तम निवेदन तंत्राचा वापर केला तर माझ्यामध्ये असणारं जे रहस्य आहे, माझ्यामध्ये जे असणारं गुपित आहे, हे उत्तम निवेदन तंत्राच्या वापरामुळं हे यशाचं रहस्य हे खुलत जातं. सुश्रुत म्हणतोय, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. बघा पुढच्या पेजवरती आपण जातोय. बघा, सुश्रुतने कथेला प्रश्न केलाय की तुला कोणी कोणी निर्माण केलं, त्या अशा काही लेखकांची नावं मला सांग. तर कथा सांगते बघा. य गो जोशी, वि स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत म्हणजेच प्रसिद्ध ख्यातनाम लेखक लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. तृप्त म्हणजे समाधानी केलंय. सुश्रुत म्हणतोय, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? मग त्या ठिकाणी कादंबरी उभा आहे ना. कादंबरी तुम्हाला तर माहितीच आहे ना, नोव्हेल. काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच मन हवं तर. बघा, कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा आहे. बघा, आवाका म्हणजे या ठिकाणी कुवत, आवाका म्हणजे विस्तार आहे ना. हा माझा आवाका आहे, तो कथेपेक्षा मोठा आहे. कोणाचा आवाका? कादंबरीचा आवाका कथेपेक्षा मोठा आहे. मग सुश्रुतला प्रश्न पडला, मोठा म्हणजे किती ग? कादंबरी म्हणते, अरे माझ्यात खूप 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 पात्र असतात. बघा, पात्र म्हणजेच या ठिकाणी व्यक्तिरेखा म्हणजेच कॅरेक्टर्स, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझं कथानक हळूहळू उलगडत जातं. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात आणि आपल्यातीलच भासू लागतात. भास होणे म्हणजे या ठिकाणी वाटायला लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. बघा, अनेक त्या ठिकाणी वेगवेगळी वळणं घेत मी या ठिकाणी जो मला वाचणारा जो वाचक आहे, या वाचकाची मी काय करते, उत्कंठा वाढवते म्हणजे त्याच्यातलं कुतूहल निर्माण करते. आता या कथानकात पुढं काय होईल याचा विचार करत करत वाचक माझ्यामध्येच गुंतून जातो आणि त्याच्यामध्ये रममान होतो. बघा, रममान होणे म्हणजेच काय होणे, समरस होणे, मग्न होणे किंवा गुंगून जाणे. मग आता पुढं सुश्रुत काय म्हणतो, बघा, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. मग कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार हा वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. बघा, कादंबरी या ठिकाणी आपला परिचय या ठिकाणी करून देताना सांगते की साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च मानला जाणारा जो पुरस्कार आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे. बघा, आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार हा वि स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला भेटलेला आहे. बघा मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे हा पुरस्कार नेमका काय आहे, तर भारतीय ज्या काही भाषा आहेत या भारतीय भाषांमधील उत्तम जी साहित्यकृती ठरली जाते तर त्या साहित्यकृतीला
किंवा त्या साहित्याला दिला जाणारा हा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च किंवा मानाचा किंवा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. बघा, ऊर म्हणजे काय? ऊर म्हणजे ऊर अभिमानानं भरून येणे, म्हणजेच मराठी माणसांना खूप खूप त्याचा अभिमान वाटला का तर है ना. हे काही फक्त मराठी भाषेपुरताच पुरस्कार नाही, ज्या काही आपल्या भारतीय भाषा आहेत मान्यता प्राप्त, त्या भारतीय भाषांमधून सर्वोच्च एखादं जे साहित्य असेल किंवा एखादी साहित्यकृती असेल तर त्या साहित्यकृतीला या मानाचा पुरस्कार हा दिला जातो. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. कविता आली आता इथे बघा. सुश्रुत, ओळखलंस का मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासूनच चांगली ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. बघा, तालासुरात म्हणणे म्हणजे काय? तालासुरात म्हणजे त्याला एक प्रकारची चाल लावणे. आणि या कवितेंचं तुम्ही तुमच्या असणाऱ्या पाठ्यपुस्तकातल्या कवितांचं काय करतायत? तालांमध्ये त्याला सूर लावून त्याचं तुम्ही गायन करत असता. मग सुश्रुत म्हणतोय, हो ताई, मला आठवतंय, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या तर माझ्या आवडत्या कविता आहेत. बघा, ही आवडते मज मनापासून शाळा, तर ही आचार्य अत्रे म्हणजेच केशव कुमार यांच्या शाळा या प्रसिद्ध कवितेतल्या ओळी आहेत. आणि श्रावण मासी हर्ष मानसी हे ह्या बालकवी म्हणून ओळखले जाणारे, म्हणजे त्यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची श्रावण मास या प्रसिद्ध असणाऱ्या कवितेमधल्या या ओळी आहेत. आणि सुश्रुत म्हणाला, ह्या दोन कविता तर माझ्या आवडत्या कविता आहेत. पुढं बघा. बघा, सुश्रुतने या ठिकाणी सांगितलं की मला ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता आहेत. मग कविता या ठिकाणी म्हणते, छान सुश्रुत, माझं रूप छोटंसं आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. बघा, मोठा आशय, आशय म्हणजे काय? तर त्या ठिकाणी मोठी माहिती देणं हे माझं वैशिष्ट्य आहे. शब्द मोजके असतात परंतु त्यातून दिला जाणारा जो अर्थ आहे त्यामध्ये त्यातून दिला जाणारा जो आशय आहे तो आशय हा खूप मोठा असतो. बघा, पुढं बघा. यमक, अनुप्रास अशा शब्द अलंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला आशय गर्भ करतात. बघा, या ठिकाणी कविता या ठिकाणी सांगते की माझं रूप छोटंसं आहे. बघा, तुम्ही अनेक कविता पाहिलेल्या असतील, या कविता तुम्हाला अगदी छोट्या दिसतात आणि आटोपशीर असतात. मोजक्या शब्दांमध्ये मोठा आशय त्या व्यक्त करत असतात आणि मोठ्या शब्दांमध्ये आशय व्यक्त करणं हे काय आहे? हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. बघा, आता कविता या ठिकाणी सांगते, यमक अलंकार, अनुप्रास अलंकार या शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप म्हणजे बाहेरील रूप. बघा, या ठिकाणी अलंकाराचे जे दोन मुख्य प्रकार आहेत, पहिला प्रकार तो म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्थालंकार. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आता की यमक अलंकार, यमक म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कवितांमध्ये यमक जुळणारे शब्द असतात, म्हणजेच रायमिंग वर्ड्स है ना. तर त्याच्यामधून काही अर्थ निघत नाही, परंतु त्या यमक जुळणाऱ्या शब्दांमुळे त्या कवितेला किंवा त्या कवितेच्या त्या ओळींना एक वेगळी लय प्राप्त होते. आणि त्याचबरोबर अनुप्रास अलंकार आहे. अनुप्रास अलंकार हा काय आहे? अनुप्रास अलंकारामध्ये एकाच एक अक्षराची पुनरावृत्ती झालेली असे है ना. तर बघा, तुम्हाला मी या ठिकाणी एक अनुप्रास अलंकाराचं उदाहरण देतो, म्हणजे एकाच एक अलंकाराची शब्दाची कशा प्रकारे पुनरावृत्ती होते आणि त्याला एक वेगळा नाद प्राप्त होतो. बघा, उदाहरण देतो मी अनुप्रास अलंकाराचं. बघा, पतिव्रतेच्या पुण्याईने पापी पुरुष परमेश्वर पदास पोहोचतो. म्हणजे या उदाहरणामध्ये प प प प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्या ओळींना एक वेगळा नाद प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी कविता म्हणते की यमक अलंकार, अनुप्रास अलंकार ह्या शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप
म्हणजे बाहेरचं रूप हे अतिशय काय होतं, खुलतं. आणि त्याचबरोबर हे उपमा अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, रूपक अलंकार यासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग म्हणजे आतला जो रंग आहे ना, तो अंतरंग सजवून कवी मला अधिकच आशय गर्भित करतात, त्याच्यातून आशय तयार केला जातो. बघा, म्हणजे आशयगर्भ म्हणजे काय तर अर्थपूर्ण आणि त्याचं अंतरंग सजवून निघतं. अंतरंग म्हणजे आतमधला जो गाभा आहे तो सजवून त्या ठिकाणी निघतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी या पहिल्या भागामध्ये इथं थांबतोय. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.